म्हणजे सध्या तुमच्या आजूबाजूला काय घडतंय हे तुम्हाला नेमकी कल्पना आहे, पण कबुतरावरून समाजकारण, धर्मकारण आणि राजकारण एवढं ढवळून निघेल असं कोणी सांगितलं असतं तुम्हाला तर त्यावर तुमचाही विश्वास बसला नसता. पण निवडणुकींचा हंगाम असला ना की अशा सगळ्या गोष्टींवर विश्वास हा ठेवावाच लागतो. आता हेच बघा ना, शांतीसाठी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जैन समाजाचे मुनी हे पुन्हा सक्रिय झालेत आणि त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांना मनसेही तेवढंच तिखट उत्तर देते. फक्त आपापल्या धर्मापुरता विचार करणाऱ्या या लोकांना महाराष्ट्र धर्माचा विसर पडतोय का? पाहूयात राजकीय शोलेचा आणखी एक स्पेशल रिपोर्ट. प्रत्येक बिल्डिंग में जा जाकर हम हमारे जैन समाज को संगठित करेंगे, बटोंगे तो पिटोंगे। एक व्यक्ति भाषा के नाम पर उसे मारता है, उसे पीटता है, कहाँ तक उचित है? हम जैन लोग एक सनातनी हैं, आते कबूतर खाण्यासाठी प्रत्येक वाडामध्ये एक एक कबूतर प्रेमी मी जमा करलेला आहे. जैन मुनी निलेशचंद्र महाराजांची ही वक्तव्य हे राजकीय नेते नाही आहेत, तर हे जैन समाजातील साधू आहेत. मात्र आता त्यांच्या तोंडी आंदोलनाची, राजकारणाची भाषा रुळू लागली आहे. कबूतरखान्यावरून सुरू झालेला हा वाद आता थेट राजकीय होऊ लागलाय. मराठी भाषेचा सन्मान, धर्माची निष्ठा अशा गोष्टी आता निलेशचंद्र महाराज बोलू लागलेत. तुम्हारे से ज्यादा महाराष्ट्र का सम्मान हम राजस्थान लोग करते हैं. तुम्हाला जर मराठी भाषा का सम्मान है, छत्रपति स्वराज्य को आपको बचाना है तो जाओ भिंडी बाजार. देखो कि मैं कट्टर सनातनी हूँ और सनातनी मेरे को हिंदू राष्ट्र बनाना है. मराठी द्वेष मेरे में नहीं है. आता मुंबईतल्या प्रत्येक टॉवरमध्ये जाऊन जनजागृती करणार असल्याचा निर्धारच त्यांनी व्यक्त केलाय. कबुतरांमुळे कोणतेही आजार होत नाहीत असं त्यांनी पुन्हा एकदा म्हटलंय. जितने भी हमारे जैन समाज के टावर है वहाँ पे जाएंगे और हम वापस अमरण अनशन दादर कबूतर खाने के ऊपर हमारी करने की तैयारी में हैं. और उस तैयारी के अंदर हम बताएंगे बीएमसी में वही राज करेगा और जैन समाज वोट उसी को देगा जो जू दया के ऊपर ध्यान रखेगा, जो प्राणी मात्र के कल्याण के लिए सोचेगा. कबुतरांचा प्रश्न धर्माशी जोडण्याच्या नादात जैन मुनींना महाराष्ट्र धर्माचा विसर पडतोय का असाही प्रश्न उपस्थित होतोय. हा प्रश्न राज ठाकरे सोडवू शकतात असा विश्वास त्यांनी महाकट्ट्यावर बोलून दाखवला होता. माझी गोमाता सुरक्षित पाहिजे, माझे कबूतर सुरक्षित पाहिजे होती. पाहिजे. अशीच मुस्लिम समाजाला त्यांचे मौलवी हीच भाषा करायचे. तिथं पण अशाच पद्धतीने जामा मशिदीचे मधनं फतवे निघायचे असं सांगितलं जायचं. मग त्याच्यात आणि तुमच्यामध्ये काय फरक राहिला? मी मागा प्रत्येक इन्सानाला आपल्या धर्माची रक्षा करण्याचा कर्तव्य आहे. माझा धर्म आहे, मी जे करेल मला करायचं. आणि मग महाराष्ट्र धर्माचं काय की इथं राहून मराठी विरुद्ध जैन, मराठी विरुद्ध अमराठी हे चालूच आहे. तर हा वाद होतो, त्याच्यामध्ये तुम्ही आणखी फ्युएल टाकताय असं तुम्हाला वाटत नाही का? मला हा विवाद खतम करायचा आहे. मी बार म्हणत राजसाहेबाला, चॅनल म्हणता तुम्ही मराठी हिंदू अधिक सम्राट आहे, मुद्दा तुम्हीच निपटू शकता, दुसरा कोणी निपटू शकत नाही. जाके राज साहेब आले की मराठी सब एक हो जाओ तो सब मामला खत्म हो जाएगा साहब. पण काय केलं पाहिजे, राज ठाकरेंनी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मी माझ्या 36 कोमला मारवाडी समाजाला इकट्ठा करतो. तुमचं सांगा ना, तुम्हाला मराठी, आम्ही मराठी बोलणार. आम्ही मराठी माणसाचा अपमान कधी केला नाही ना आधी कधी करणार, कारण की ते संस्कार आमचे नाही आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही मराठी बोला, आम्ही मराठी बोलतो. तुम्ही जर थापड मारचाल, तुम्ही जर म्हणा मराठी बोल, सर हम बोलणार नाही. तुम्ही कोण आहे आम्हाला बोलणार आहे? जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांच्या या वक्तव्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांनी हल्लाबोल केलाय. मुंबई महापालिकेच्या तोंडावर तोतया मुनी वादग्रस्त वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. आता एक नवीन प्रयोग मारवाडी जैन समाजाच्या मार्फत या तोत्या मुनीला सोबत घेऊन करण्याचा जो काही प्रयोग भारतीय जनता पार्टीचा आहे हे अत्यंत खोटारडेपणाचा आहे. आणि जैन समाजाने अशा मुनींपासनं, तोत्या मुनींपासनं सावध राहणं गरजेचं आहे. कारण जैन समाजात दुसऱ्या समाजाबद्दल द्वेष पसरवणं हे कुठेच नाही आहे. आपण जर त्यांचे आत्तापर्यंतचं जैनांचं जर इतिहास पाहिलं तर अशा प्रकारे कोणतेही मुनी त्यांचे वागलेले नाही आहे. तर जैन समाजाने अशा मुनींपासनं सावध राहणं हे गरजेचं आहे, असं आव्हान देखील आम्ही जैन समाजाला करत आहोत. जैन मुनी निलेशचंद्र महाराजांनी आता कबुतरांसाठी थेट आंदोलनाची हाक दिली आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा वाद मुद्दाम पेटवला जातोय का असा सवाल मुंबईकर विचारतायत. मुंबईकरांचे मग ते जैन असो की हिंदू, हिंदी असो की मराठी, रोजच्या जगण्याचे प्रश्न वेगळेत. कबूतरखाने यावरून वाद पेटवून खरंच समाजाचं भलं होणार आहे का, याचा विचार जैन मुनींसह सर्वांनीच करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.